वर्षापूर्वी 75 असे कधी फिरायला बाहेर पडायचे शिष्याना घेऊन गप्पा मारा अशीकडे यायचे कडेकडेनं. तर वारं भरपूर होतं. आता पण वारं आहेच आहे, पण तर वारं भरपूर होतं आणि बोरीची झाडं होती. तर फिरता फिरता या ठिकाणी त्यांच्या अंगावरची छाती जी म्हणजे उपरणं छाती जी होती ती अशी उडाली आणि ते बोरी झाडं अडकली. त्याला छाती म्हटल्यानंतर ते त्यांनी डायरेक्ट उडी मारून वरच्यावरती झेलले गेले ते. ती जी जागा आहे ती इथून तुम्हाला बघायला मिळते. इथून फार पुढे जाता येणार नाही. ती उडी जी पडली आहे तिथे एक मंदिर बांधलं खालच्या बाजूला. मग तसं दिसतं ह्या पुढं इथं राहू नको तू आता त्याच्याकडे जा. कुठलं हैदराबाद निजामाबाद ह्या भागात तिकडं प्रचार तिकडे जातो म्हणून मग ते नंतर मग त्या तिकडे पाठवण्यात आलं. मग त्यानंतर कल्याण स्वामी तिकडे पाठवलं हैदराबादला पाठवलं. इथून तिकडे खाली उडी मारली. इथून खाली उडी मारली इथून आणि छाटीहून ते वरती यायला लागले. लोकांना वाटलं तो मेला आता शिक्षण म्हटलं तो मेला असेल आता एवढं खाली उडी मारल्यानंतर. पण ते वरच्यावर त्यांनी झेलली खाली आगत उतरले मग त्या गडावर अशी वरती आली तिकडलं. अशी ती जागा आहे उपर्ण घेऊन तिकडून आपल्याला शत्रू असण्याचा खूप हे त्रास होता. हा कर्नाटक भाग आंध्र भाग हा सगळा भाग मोगलांच्या होता. तिकडे टिपू सुलतान होता, इकडे आदिलशाही होता, इकडं औरंगाबाद होता. ती चारी पाचही शाहीने त्याला जे घेरलं होतं महाराष्ट्राला तर त्यावेळेस संरक्षण पाहिजे म्हणून तुमचा नांदेड लातूर उस्मानाबाद बार्शी हा जो सगळा भाग पंढरपूर हा सगळा भाग जो आहे डोमगाव हा सगळा भाग जो आहे या भागात संरक्षण पाहिजे म्हणून त्यांनी तिकडे पाठवलं त्याला. आणि त्यांनी तिकडे खूप मोठं कार्य केलंय. पुढं 32 वर्षापर्यंत त्यांनी कार्य केलंय. पुढे कल्याण स्वामींनी केलेलं आहे. आणि तिकडे त्यांचे मठ भरपूर मठ आहेत हैदराबादला. 1-2 मठ नाही भरपूर मठ आहेत त्या साईडला. त्या आणि प्रत्येक जमीन दिली आहे त्या टिपू सुलतानांनी त्यावेळेला. अशी छोटी जागा हे आहे. प्रतिसमर्थच होते आणि त्या कामाकडे ते जन्माला येतात.